हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. व्यापार चालत नाही, पैसा येत नाही, आम्ही खूप प्रयत्न करतो परंतु त्या प्रयत्नांचं यश मिळत नाही. एखादं काम आहे जे तुम्ही हाती घेतले परंतु ते तुमचं पूर्ण होत नाही, म्हणजे तोंडाशी घास आलेला तुम्हाला घेता येत नाही. म्हणजे जसं प्रमोशनचे कामं असतात किंवा म्हणजे जी अडलेली कामं असतात ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात परंतु ती पूर्ण होत नाही. पैसा येतो परंतु तो टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव खर्च होतो किंवा पैशांचे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत, तुम्हाला सारखं सारखं कर्ज घ्यावं लागत आहे. तुमच्या घरात कुठली चांगली गोष्ट होत नाही, तुम्ही चांगलं करायला जातात तर होतं त्याचं उलटच, तुम्हाला खूप मनस्ताप होतो आहे. म्हणजे तुमच्या मनासारखी कुठली गोष्ट होत नाही आहे. अशी जर तुमची एखादी इच्छा असेल, एखादी गोष्ट असेल जी तुमच्या मनासारखी होत नाही आहे, तुम्हाला त्याचा मनस्ताप होतो आहे, ती गोष्ट व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एक छोटीशी रेमेडी देणार आहे, ज्याला आपण उपाय सुद्धा म्हणू शकतो. ज्योतिषी हा उपाय आहे परंतु अगदी म्हणजे भन्नाट, खूप जबरदस्त पॉवरफुल उपाय आहे. हा उपाय माझा स्वतःचा सक्सेस झालेला आहे आणि मी माझ्या एका मैत्रिणीला सुद्धा दिलेला आहे, तिचा सुद्धा सक्सेस झालेला आहे. म्हणून मी आज तो उपाय तुमच्यासोबत घेऊन आले आहे. तर ही रेमेडी प्रत्येकाने नक्की करा आणि बघा त्याचे अनुभव आणि माझ्यासोबत शेअर करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज त्यावरच तुम्हाला आज मी थोडक्यात माहिती, तर ती रेमेडी कोणती आहे, कशा पद्धतीने करायची आहे, त्यावरच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मी तुम्हाला रेमेडी देणार आहे परंतु मी नेहमी सांगत असते की प्रत्येक गोष्टीत आपल्याला विश्वास असणं खूप गरजेचं असतं, कारण ही रेमेडी अगदी छोटीशी आहे. बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न आहे की ताई, असं करून काही होतं का, हे थोतांड आहे, खोटं आहे. परंतु असं नसतं. आपल्याला या गोष्टींवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. कारण कसं असतं, विश्वास ठेवला नाही ठेवला, आता मी तुम्हाला रेमेडी दिली आणि ती तुम्ही केली तर मला सांगा त्याचं तुम्हाला काही नुकसान होणार आहे का? नाही होणार. होणार तर चांगलीच गोष्ट होणार आहे, तुमच्या मनासारखी गोष्ट होणार आहे. तर कुठल्याही गोष्टीत विश्वास असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना ही अंधश्रद्धा वाटते परंतु ही श्रद्धा आहे. जर आपण कोणत्या गोष्टीत श्रद्धा ठेवली तर ती गोष्ट आपल्यासोबत नक्की साध्य होते. विश्वासाने, मनापासून पूर्ण आपल्या म्हणजे पूर्ण श्रद्धेने जर आपण कोणती रेमेडी केली, कोणता उपाय केला तर तो आपल्यासोबत सक्सेस नक्की होतो. कसं असतं, हे आध्यात्मिक उपाय असतात. तर आध्यात्मिक उपाय म्हणजे आपल्याला अध्यात्मावर विश्वास असणं, आपण अध्यात्मात असणं ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. आपण अध्यात्मात असणं ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे, म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. जे अध्यात्मात असतात ते या गोष्टीवर विश्वास ठेवतात. कारण अध्यात्म, जेव्हा आपण अध्यात्मात येतो तर अध्यात्म आपल्याला खूप पुढे घेऊन जातं. म्हणजे ज्या गोष्टींचा आपण विचार करू शकत नाही किंवा ज्या गोष्टी आपण चुकीच्या करतो त्या सुद्धा आपल्या बदलतात. आपल्या आयुष्यात अनेक चांगले चांगले बदल होत असतात. अशी अध्यात्माची जादू असते. तर अध्यात्मात आल्यानंतर आपल्याला या गोष्टी कळत असतात. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही विश्वासाने करा. विश्वासाने करणार आणि तुम्ही अध्यात्मात येणार तर तुम्हाला ही गोष्ट नक्की कळणार आहे आणि तुम्हाला याचा काहीही लॉस होणार नाही, झाला तर फायदाच होणार आहे. तर करून बघायला काय हरकत आहे, मी म्हणते तुम्हाला. म्हणजे 2 मिनिटाची रेमेडी आहे. जर तुम्ही केली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल की म्हणजे ताई याचा खरंच आम्हाला अनुभव आला. 100% नाही, 1001% मी तुम्हाला गॅरंटी देते की ही रेमेडी जर तुम्ही केली तर तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट दिसणार आहे. 7 गुरुवारमध्ये तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आज मी तुम्हाला अशी भन्नाट रेमेडी देणार आहे की म्हणजे जी तुम्ही केली तर ती 7 गुरुवारमध्ये, म्हणजे 7 गुरुवारच्या आत किंवा 7 गुरुवार झाल्यानंतर तुमची मनातली कुठली इच्छा असो, तुमचं कुठलंही काम असो अडकलेलं, ते काम पूर्ण होणार आहे. तुमच्या सगळं मनासारखं होणार आहे. 7 गुरुवारमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे. म्हणून ही रेमेडी प्रत्येकाने करा. तर चला, 7 गुरुवारमध्ये आपण आपली इच्छा पूर्ण करून घेऊया, परंतु विश्वासाने. विश्वास असेल तर नक्की गोष्ट तुमच्यासोबत साध्य होणार आहे. आता तुमचा जास्त वेळ न घेता ती रेमेडी काय आहे ते मी तुम्हाला सांगते. यासाठी तुम्हाला 5 हळकुंड लागणार आहेत. हळकुंड अख्ख्या घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा त्याला असे छिद्र नसावे. म्हणजे हळकुंड एकदम चांगली असावी आणि घरातली अजिबात घ्यायची नाही. म्हणजे तुमच्या घरात जर पडली असेल ती वापरू नका. तुम्हाला बाहेरून 5 हळकुंड आणायच्या आहेत, नवीन शुद्ध हळकुंड आणायच्या आणि त्यासोबत
तुम्हाला एक 5 रुपयाचं नाणं लागणार आहे, म्हणजे 5 रुपयाचा कॉईन लागणार आहे तुम्हाला. एक कॉईन घ्यायचा आणि एक तुम्हाला गुळाचा छोटासा खडा घ्यायचा आहे, किंवा गुळाची भेल येते बघा आता मार्केटमध्ये, छोट्या छोट्या भेल्या येतात, ती एक भेली घेतली तरी सुद्धा चालेल. तर तुम्हाला 5 हळकुंड, 5 रुपयाचा एक कॉईन आणि एक गुळाचा खडा हे सगळं घ्यायचं आहे. आणि एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. कापड सुद्धा तुम्हाला नवीन आणायचं आहे, घरातलं वापरायचं नाही. कापड घ्यायचं, त्याला चौकोनी कापून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्या बांधायच्या आहेत. त्याला रबर लावायचं नाही, दोरीने बांधायचं आहे किंवा शिवून घ्या, जसं आपण चौकोनी पिशवी तयार करतो. आणि ती पोटली तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे. देवासमोर बसायचं, धूप दीप लावायचं आणि तुमच्या इष्टदेवतेला म्हणजे तुमच्या कुलस्वामिनी मातेला, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला तिथे बसून प्रार्थना करायची. धूपदीप लावायचा आणि त्यांना प्रार्थना करायची. काय तुमची अडचण आहे, काय तुमची इच्छा आहे, काय तुमच्या अडचणी आहेत, काय तुमचं दुःख संकट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्यातून मला बाहेर काढा, मला बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा आणि माझं हे जे काही संकट आहे, माझी ही जी काही इच्छा आहे ती पूर्ण करा, माझं संकट दूर करा, असं तुम्हाला त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला उजव्या हातात ती पोटली घ्यायची आहे. ती पोटली घेतल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हा विष्णू गायत्री मंत्र आहे. तर हे दोघं मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळतील. तर या दोघं मंत्रांची 108 वेळा म्हणजे एक माळ तुम्हाला याचा जप करायचा आहे. तुळशीच्या माळेवर करा किंवा स्फटिकाच्या माळेवर केलं तरी सुद्धा चालेल. तर एक माळ याचा जप करा आणि त्यासोबत तुम्हाला जर श्रीसूक्तम येत असेल, श्रीसूक्तमचं 1 वेळा पठण करा किंवा महालक्ष्मी अष्टकम याचं 1 वेळा पठण करा. नसेल शक्य तर याची एक माळ केली तरी सुद्धा चालेल. आता तुम्ही म्हणणार ताई आमच्या हातात ती पोटली राहील, तर आम्ही माळेवर जप कसा करायचा? आता डाव्या हाताने माळेवर कोणाला जप करणं शक्य नाही, मला सुद्धा शक्य नाही. बऱ्याच जणांना जमतं, म्हणजे ते जे केंद्रात जातात ना तर त्यांना डाव्या हातात माळ घेऊन जप करता येतो आणि उजव्या हातात ते पोटली घेतात, परंतु मला सुद्धा हे जमत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. म्हणजे आता महिला करणार असेल तर तुम्ही उजव्या हातात पोटली घ्या आणि त्या मंत्रांचा तुम्ही जप करा, म्हणजे एक माळ तुम्हाला करायची आहे. किंवा तुमच्या मिस्टरांना बसवा देवासमोर पोटली घेऊन हातात आणि तुम्ही एक माळ जप करा, म्हणजे ती पोटली तुम्हाला सिद्ध करायची. मला सांगा, एक माळ जप करायला फक्त तुम्हाला 2 मिनिटं लागणार आहे, म्हणजे 2 मिनिटं एका माळेला लागतील, म्हणजे 4 मिनिटात तुमची सेवा होणार आहे. ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला ती पोटली, जिथे बाग असेल एखादी किंवा एखाद्या ठिकाणी शेत असेल किंवा तेही नसेल तर एखादं झाड असेल, आता वडाचं झाड असतं किंवा पिंपळाचं झाड असतं किंवा कुठलंही झाड असो, तिथे तुम्हाला म्हणजे कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तिला पुरून द्या. वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड बेस्ट, कारण त्या झाडाला कोणी पाय लावणार नाही, म्हणजे कोणाच्या पायाशी ती पोटली येणार नाही. तर ती तुम्हाला खड्डा करून ती तिथे पुरायची आहे. एक माझं सांगायचं राहिलं की ही जी रेमेडी आहे तुम्हाला गुरुवारी करायची, म्हणजे ही रेमेडी तुम्हाला 7 गुरुवार कंटिन्यू करायची. आता एका गुरुवारी केली ही रेमेडी, परत पुढच्या गुरुवारी तुम्हाला दुसरे 5 हळकुंड घ्यायचे, दुसरा 5 रुपयाचा कॉईन घ्यायचा आणि दुसरा तुम्हाला गुळ घ्यायचा आहे आणि परत दुसरी पोटली तयार करायची. परत याच पद्धतीने मंत्र जप करायचा आणि झाडाखाली ती पोटली पुरायची. असं तुम्हाला 5 गुरुवार 5 पोटल्यांचा हा उपाय, ही रेमेडी करायची. अगदी भन्नाट, म्हणजे 2 मिनिटात तुमची रेमेडी होणार आहे, परंतु इतकी जबरदस्त पॉवरफुल रेमेडी आहे की तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच. 1001% तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुमचं एखादं अडलेलं काम आहे जे पूर्ण होत नाही ते होणार आहे. घराचं स्वप्न असो, गाडीचं स्वप्न असो, मुलं तुमची चिडचिड करतात, त्रास देतात, काहीही असो, तुमच्या मनात जी गोष्ट आहे ती होणार म्हणजे होणारच आहे. जर तुम्ही विश्वासाने पूर्ण श्रद्धेने ही रेमेडी यूज करणार, हा उपाय तुम्ही करणार, तर नक्की तो तुमच्यासोबत सक्सेस होणार आहे. फक्त एकच आहे, सुतक, विटाळ किंवा महिलांचे पिरियड्स असतील तर त्यावेळेला हा उपाय करायचा नाही. म्हणजे आता 2 गुरुवार तुमचे झाले तर तिसऱ्या गुरुवारी तुमचे पिरियड्स आले, अडचण आहे, तर तेवढं सोडून द्यायचं, पुढचे गुरुवार करायचं. म्हणजे स्टार्टिंग पासून तुम्हाला करायची गरज नाही. 2 गुरुवार सोडायचे, पुढचा 3रा पकडायचा आहे, अशा पद्धतीने करायचा आहे. हा उपाय कोण कोण करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला याचा काय रिझल्ट आला मला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफ टाईम या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.